प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे भव्य असा हा धार्मिक सोहळा होईल आणि या निमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। याचाच आनंद म्हणून नाशिकमध्ये पार्थ वानखेडे ह्या एका शाळकरी मुलाने हुबेहूब अशी राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। 5 सेंटीमीटर उंच आणि 5.5 सेंटीमीटर लांब अशी ही प्रतिकृती सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय ठरलेला आहे। पार्थ वानखेडे आपल्यासोबत आहेत, आपण त्याच्याशी बोलणार आहोत। मला सांग, तुला ही मंदिर बनवण्याची कल्पना जी आहे ती कशी सुचली? श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आत्ता 22 तारखेला होत आहे, म्हणून मी टी व्हीवरती खूप सारे लोक मंदिर बनवत होते ते बघून मला सुचलं की आपण पण मंदिर करावं। मी खूप पहिले अशा वस्तू केलेल्या आहे आणि मग सगळे लोक मोठे मूर्ती मोठे मंदिर वगैरे तयार केलेलं आहे, तर मी सगळ्यात छोटं मंदिर तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे मंदिर कशापासून बनवलेलं आहे, का कोणत्या कोणत्या गोष्टींचा याच्यात वापर केला? याच्यामध्ये विजिटिंग कार्डपासून मी हे बनवलेलं आहे आणि त्यांचे खांब उभे करण्यासाठी मी अगरबत्तीच्या जी काडी असते ती वापर केलेली आहे आणि बस एवढंच पासून मी आणि फेविक्विकपासून मी ते चिटकवलेलं आहे। हे मंदिर बनवण्यासाठी तुला किती कालावधी लागला? 2 दिवसांचा कालावधी लागला। आता हे मंदिर तू बनवलेलं आहे, हुबेहूब अशी राम मंदिराची प्रतिकृती आहे आणि सगळ्यांनाच आता हे मंदिर जे आहे ते आवडत आहेत। काय वाटतं तुला याबद्दल, काय सांगशील? खूप छान वाटतंय आणि तू शाळेत जातो, शाळेत तू हे मित्रांना दाखवलं, शिक्षकांना दाखवलं का? ते काय म्हणाले? खूप सुंदर बनवलेलं आहे आणि त्यांना आवडलं। आपण बघतोय की अशा रीतीने सुंदर असं हे मंदिर जे आहे ते बनवलेलं आहे आणि संपूर्ण नाशिककरांच्या देखील हा चर्चेचा विषय होत आहे। हुबेहूब अशी ही अयोध्येत जे राम मंदिर साकारत आहेत त्याच प्रमाणात हुबेहूब अशी ही प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे आणि एकूणच सर्व नागरिकांमध्ये आपल्याला ह्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने उत्साह जो आहे तो देखील पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।